प्रत्येक महिलेला आवडतं सुंदर दिसायला आणि त्याच सौंदर्याला खुलवते ती म्हणजे एक सुंदर साडी। म्हणूनच कवठे मंकाळमध्ये महांकाली कलेक्शन यांनी सुरू केलेला आहे भव्य असा साडी महोत्सव 2026। 22 मे पासून 14 जून पर्यंत सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चुकवू नका हा खास असा साडी महोत्सव। आजच भेट द्या महांकाली कलेक्शन, मेन रोड, कवठे मंकाळ। कवठे मंकाळ मधल्या सर्व महिलांची पहिली पसंत महांकाली कलेक्शन। सांगली लोकसभा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपची मोर्चे बांधणी। आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा। सांगली लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपने आत्तापासूनच मोर्चे बांधणी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख व जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। जिल्ह्यातील वाढत्या राजकीय हालचालींमुळे भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे। सांगली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील जत तालुक्यापासून कवठे महांकाळ, आटपाडी, तासगाव, पलूस, कडेगाव, सांगली, मिरज पर्यंत भाजपच्या मंत्र्यांचे दौरे वाढले आहेत। विविध विकास कामांचे उद्घाटन, पक्षाच्या बैठका तसेच पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे। विशेष म्हणजे भाजपच्या नेत्यांनी कवठे महांकाळ तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे। नुकत्याच कवठे महांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे झालेल्या जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दौऱ्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले गेले। या कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर व माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली। आमदार गोपीचंद पडळकर यांनी सध्या जत व कवठे महांकाळ तालुक्यातील प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे। कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन तसेच जिल्हा व सत्र न्यायालय तसेच वरिष्ठ सर दिवाणी न्यायालयाच्या इमारतीच्या कामासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाठपुरावा सुरू केल्याचे दिसून येत आहे। या सर्व घडामोडींमध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष उदय भोसले यांची भूमिका देखील महत्त्वाची मानली जात आहे। दरम्यान कवठे महांकाळसाठी मंजूर झालेले प्रांत कार्यालय तासगावला हलविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। या मुद्द्यावरून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली असून दोन्ही पक्षांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगलेला आहे। जत व कवठे महांकाळ तालुक्यातील रखडलेल्या विकास कामांना गती देण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचे चित्र दिसत आहे। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आत्तापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नावाची चर्चा सध्या जोरात आहे। पृथ्वीराज बाबा देशमुख हे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात असून येत्या काळात भाजपकडून उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। के मराठी न्यूजसाठी कवठे महांकाळ। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।